नमस्कार. आता मी करत आहे ती पूजेची तयारी, कारण आज शारदीय नवरात्राचा पहिला दिवस आहे. मी सूर्याला अर्घ्य दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मी माझ्या पूजेची तयारी करत आहे. पुन्हा माझा दौरा असल्यामुळे मी ही पूजा आटोपून निघणार आहे. पहा माझ्या पूजेची तयारी. सर्व अंथरायला असणारे वस्त्र, नारळ, 2 कलश ठेवावे लावणार आहेत, सुंदर सुंदर फुलं, देवीला घालणाऱ्या माळा, याची सगळी छान तयारी मी ऑलरेडी करून घेतलेली आहे. चौरंग वगैरे सगळा तिथे लावलेला आहे. आता पहा माझे जे देव आहेत त्या देवांच्या वर काही सजावट नाही, हार नाही, कुंकू नाही असं आहे. आणि ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व दिसेल. म्हणजे हे दिवस मी जे करते ते आपल्याला आता थोड्या वेळात दिसेल. आता मी हा माझा देवाचा रेग्युलर जो कलश असतो, मंगल कलश, मंदिरात तो स्थापन करते आहे. आज चांगला दिवस असेल, कोणता सण असेल, नवरात्र असेल, पौर्णिमा असेल, तर आपण मंगल कलश परत पूजा करून छान स्वच्छ धुवून वगैरे स्थापन करतो. त्याप्रमाणे मी तो करत आहे. आज मंदिरामध्ये 2 मंगल कलश स्थापन होणार आहेत. एक आहे तो आपल्या देवीचं जेव्हा आपण स्थापना करतो नवरात्रीची, त्या ठिकाणी एक स्थापन होईल आणि एक आपला रेग्युलर जो मंदिरामध्ये असतो तसा मंगल कलश स्थापन होईल. असा छान मंगल कलश स्थापन मी करते. विड्याची पानं, फुलं, त्या मंगल कलशामध्ये सुपारी, दुर्वा, नाणं असं सर्व टाकून त्याला एक धागा बांधून तो मंगल कलश मी स्थापन करते. पहा, मी तुम्हाला सांगितलं की अशी आता माझी देवता दिसत आहेत आणि थोड्या वेळाने जेव्हा मी त्यांना छान सजवेन तेव्हा कसे दिसेन ते आपण आता पाहाच. हे पहा, मी त्यांना सजवत आहे. शारदीय नवरात्रीचं महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच असेल, पण तरीही आजच्या दिवसाविषयीचं मी थोडंसं आपल्याशी शेअर करेन. आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा आणि नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या 9 रूपांचा आपण पूजन करत असतो. आज शैलपुत्री देवीचं पूजन असतं. आज अश्विन शुद्ध प्रतिपदा आहे. देवी नवरात्रीचा प्रारंभ आजच्याच तिथीपासून होत असतो. आज घटस्थापना केली जाते. घटाच्या बाजूलाच पसरलेल्या थोड्याशा मातीवर धान्य रुजवले जाते. देवीच्या मूर्तीसमोर अथवा सप्तशतीच्या पोथीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. वेगवेगळे लोक आपापल्या प्रथा परंपरानुसार हा उत्सव साजरा करत असतात. सत्व, रज, तम अशा त्रिगुण विशेषात अवतरलेल्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा 3 देवतांच्या पराक्रमाचा गुणगौरव करणारा व्रतोत्सव म्हणजेच आपला नवरात्र उत्सव. प्रथम शैलपुत्री देवीचं आपण पूजन करत असतो. देवीच्या 9 रूपातील वेगवेगळी नावे वेगवेगळ्या श्लोकांमध्ये दिलेली असतात. त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी ही नावे आहेत. दररोज आपण त्यातील एकेका देवीच्या पराक्रमाची स्तुती करून त्या देवीच्या कथा वाचून त्या देवीचं पूजन करत असतो. आई दुर्गा पहिल्या स्वरूपात जी आपल्याला माहिती आहे ती म्हणजे शैलपुत्री. ती हिमालय कन्या म्हणून तिचा जन्म झाला असल्यामुळे तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले होते. तिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये कमळ असं त्या देवीचं स्वरूप आहे. दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये हिला पहिली दुर्गा मानलेला आहे. शैलपुत्रीचा पुनर्जन्म प्रजापती दक्ष यांच्या कन्येच्या रूपात झाला होता, तेव्हा तिचे नाव सती होते. त्यावेळी ती सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला होता. यज्ञामध्ये आपल्याला सर्व गोष्ट माहिती आहे. सतीने अपमान सहन न झाल्यामुळे, शंकराला आमंत्रण न दिल्यामुळे आणि आपल्या वडिलांनी त्यांचा अपमान केल्यामुळे स्वतःच दहन त्याच यज्ञकुंडात करून घेतलं होतं. आणि त्यामुळे मग महादेवांचा जो आक्रोश झाला, जो महादेवांचा दुःख झालं, त्याच्यानंतर सर्व देवी देवतांना चिंता पडली आणि त्यांनी परत एकदा पार्वती मातेने जन्म घ्यावा आणि ह्यासाठी सर्वांनी तशी इच्छा व्यक्त केली आणि मग पार्वती मातेने जन्म घेतला, ते म्हणजे शैलपुत्रीच्या रूपामध्ये. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक योगी साधूच्या मूलाधार चक्र जे आपण जेव्हा योगा करतो तेव्हा एक एक चक्र आपण जेव्हा ॲक्टिवेट करतो ते मूलाधार चक्रामध्ये मन केंद्र करून आजच्या दिवशी योग साधनेचा प्रयत्न करत असतात.
नमस्कार. आपल्या सर्वांना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या माळेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज होता पिवळा रंग, त्यामुळे मी पिवळा रंग परिधान केलेला आहे. तुम्ही सुद्धा निश्चितच आज पिवळा रंग परिधान करून देवाला गेला असाल, पूजा केली असेल तर जरूर माझ्याबरोबर शेअर करा. गेले काही दिवस, खास करून मागचं पूर्ण वर्ष, मी आपल्याबरोबर वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. आज मी नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या माळेच्या देवीच्या स्थापनेचा व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर करत आहे. तो कसा वाटला आपण जरूर मला सांगा. आपल्या सर्वांना ह्या नवरात्रीमध्ये आपले सर्व संकट देवी हरो. मी प्रार्थना करते आपले सर्व स्वप्नांची पूर्ती हो, आपल्याला भरभरून आरोग्य मिळो, भरभरून आपल्याला आनंद मिळो. आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देते आणि प्रार्थनाही करेन.